पालिकेला ढासळला होता, शिवसेनेचा उमेदवार विजय होता. आता परत एकदा तुम्ही शेकापच्या पालिकेला शाबूत ठेवलेला आहे, विजय झालेला आहे. पूर्ण पंचायत समिती गण आणि गट हे खूप छान वाटते, आनंद झाला. हा विजय आमचा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे. सर्व जनतेनं आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद दिला आणि त्यांची सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. 2017 जो पराभव झाला होता आबासाहेबांच्या निर्णयानंतर परत एकदा शेकाप आणि आबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला असं वाटतं? हो, हा या आबासाहेबांनाच आशीर्वाद आहे. बरं. त्यांच्या विचारानंच हा एकत्र गटातील सर्वसामान्य जनतेने आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद दिला. हा आबासाहेबांचाच विजय आहे. मोहन बापूंचे खूप मोठं त्या भागात काम आहे, योगदान आहे. खरं तर एवढ्या वयात ते फार पडलेत प्रचाराच्या निमित्तानं. तुमची मुले पडलेत का? आम्ही बघितले डोळ्याने. हो, आमची मुले आणि सर्वसामान्य जनताही भरपूर आमच्यासाठी त्यांनी काम केलं आणि अभिमान आहे आम्हाला त्यांचा. आणि त्यांची 5 वर्ष आम्हाला सेवा करण्याची त्यांनी संधी दिली, यात मी त्यांचा आभार मानतो. आबासाहेबांचे खूप जवळचे संबंध होते, घरी आले होते. आता या क्षणाला विजयाचा गुलाल तुम्ही घेतल्यानंतर काय भावना आहेत आबासाहेबांच्या बद्दलच्या? आबासाहेबांच्याबद्दल आदर आहे माझ्या मनात आणि सगळ्या जनतेच्याही मनात आदर आहे आबासाहेबांचा. आम्ही 4 पिढ्यापासून आबासाहेबांच्या विचारातच आम्ही आलेलो आहे इथपर्यंत. त्यामुळे आबासाहेबांचा आमच्या मनात फार अभिमान आहे त्यांचा. पहिल्यांदा मी नाव सांगा. नाव मी सुवर्णा संजय नवले, एकतपूर गणामधून विजयी उमेदवार आहे. तर आजचा हा कौल बघता आणि लोकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास बघता त्यांच्यामुळंच आज मी इथं पुढं आहे. म्हणजे थोडक्यात लोकशक्तीचा, जनशक्तीचाच विजय हा माझा एकटीचा नाही आहे. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र ठरून मी त्यांची जी शब्द दिला प्रचारामध्ये तो शब्द खरा करण्याचं काम निश्चितपणे करणार आहे. पूर्ण का हे असेल रस्ते किंवा महिला बालकल्याण असेल, वीज, अशा ज्या अडचणी असतील लोकांच्या त्या सोडवण्याचा मी नक्कीच आता संधी मिळाली आहे तर त्या संधीचं मी सोनं करेन. म्हणजे विकासावर भर तुम्ही देणार? हो, विकासावर भर देणार आहे. आता प्रामुख्यानं कोणती विकास कामं करावं लागतील तुमच्या गटात? आता जी असतील, आता योजना येतील सरकारी, त्या योजनांचा लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत, समाजांपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न खरं करेन. बघितलं तर सामाजिक आणि शैक्षणिक तुमचा मोठा वारसा आहे. त्या शैक्षणिक वर्षाचा या सांगोलेकरांना किंवा एकतपूर गटामध्ये त्या लोकांना काय मदत करता येईल ह्याच्यावर काय तुम्ही केले का नियोजन? काय हो, म्हणजे आता शैक्षणिक वारसा आणि राजकीय दोन्ही वारसा मला आहे. त्यामुळे मला दोन्ही क्षेत्रामध्ये नक्की ज्या गोष्टी करता येतील त्या सगळ्या गोष्टी करण्याचा माझा निर्धार आहे. म्हणजे शाळेसाठी पण आणि गावाच्या विकासासाठी पण जे करता येईल ते मी करणार आहे. गटातील अनेक गावामध्ये अशी महिलांसाठी अडचण आहे, स्वच्छतागृह नाहीत. त्या संदर्भामध्ये तुम्ही पहिल्यांदा काय पाऊल उचलणार का? प्रत्येक गावामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावं. सर्वेक्षण करून, पाहणी करून ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. विजयाचा विश्वास होता का? हो, होता विश्वास. आम्ही ज्यावेळी प्रचार करत होतो त्याच वेळी जनतेनं आम्हाला सांगितलं तर आम्ही तुमच्या सोबत आहे. विश्वास हा नक्कीच होता, पण तो विश्वास सगळ्यांसमोर दाखवला आणि जनतेनं त्या विश्वास मला सिद्ध करायची संधी दिली, म्हणून लोकसेवा करण्याची संधी दिली. म्हणून मी सर्व मतदाराचं परत एकदा आभार मानते. शेवटचा प्रश्न आहे,